हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एक नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तसंच आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि बघूयात आजचा दिवस कसा जातोय आपला, कारण की हॉस्पिटलचं आपलं काम जे होतं ते पूर्ण झालेलं आहे. तर बघूयात आपला जो बिझी शेड्यूल आहे तो आज पण बिझी जातोय की कसा जातोय हे नक्की बघा. आणि आज आहे ना आपल्या घरी एक पाहुणे येणार आहेत आणि ते पाहुणे प्रत्येक टायमिंगला म्हणत असतात की आम्ही येणार आहे. त्यांच्यासाठी पण मला स्वयंपाक वगैरे संध्याकाळी आल्यावर बनवायचा आहे. सो त्यांच्यासाठी स्पेशल अशी डिश बनवणार आहोत आपण. तर ती पण डिश मी तुमच्यासोबत शेअर करेल, त्याची रेसिपी. आणि ती डिश खूप छान अशी बनते माझ्याकडून. सो म्हटलं तीच डिश बनवूयात आपण आज. आणि बघूयात पाहुण्यांना संध्याकाळी आहे ना कॉल करून विचारूयात येणार आहेत की नाही. नसेल येणार तर मग कॅन्सल होईल तो प्लॅन. बट येणार असतील तर नक्कीच मस्त असा व्लॉग होईल. आणि जेवढं प्रत्येकाला मला शो करता येईल तेवढंच मी शो करेल, कारण की कोणाला फोर्स नाही करू शकत आपण की व्लॉग मध्ये या म्हणून, कारण की कोणी कम्फर्टेबल असतं आपल्यासोबत, कोणी नसतं कम्फर्टेबल. सो त्यामुळं. आणि इथून पुढचे जे व्लॉग आहेत आता तर ते रेग्युलर व्लॉग येणार आहेत, रोजचे रोज येणार आहेत, कारण की थोडंसं काही इश्यूजमुळे ते व्लॉग आले नाही आपल्या आधीचे. सो आता जे काही व्लॉग आहेत ते ते टायमिंगला येणार आहेत. सो आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आणि आज आपण आहे ना एक इंट्रो बनवलेला आहे आपल्या व्लॉग साठी, जो तुम्ही स्टार्टला बघितलेला आहे. तर तो कसा वाटलाय ना मला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का. कारण की तुमच्या एका कमेंटनी आणि एका लाईकने खूप जास्त मोटिवेशन भेटतं मला. आणि भरपूरसे असे एनर्जी येते की बाबा हो, आपण जे काही करतोय ते पुढच्याला पण आवडतंय, हे पण गोष्टी समजत असतात. तर भरपूर जणांचा आहे ना प्रश्न होता की तू माईक यूज करते का व्लॉग साठी. तर हो, मी व्लॉग साठी माईक यूज करते. आणि जर करत असशील तर कोणता वगैरे करते, तर मी जो डिजिटेकचा माईक घेतलेला आहे. आणि तो जो माईक आहे ना तर तो खूप छोटा आहे, 1 रुपयाच्या कॉइन एवढा माईक आहे आपला. सो डिजिटेकचा माईक आहे आणि त्याची प्राइस आहे 4,500 रुपये प्राइस आहे त्या डिजिटेकच्या माईकची. आणि मी तो ऑनलाईन घेतलेला नाहीये, तर तो ऑफलाईन घेतलेला आहे. कारण की ऑनलाईन गोष्टींचं काय होतं कधी कधी की ते सपोज जर काही खराब आलं किंवा काही आलं तर त्या गोष्टी आपण रिटर्न नाही करू शकत. आणि ज्या काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत तर त्या ऑनलाईन घेण्याचं मी जास्त करून टाळाटाळ करते. कारण की जे काही शॉपमध्ये जे घेऊ आपण सगळ्या गोष्टी, वॉरंटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि जर काही वाटलंच तर आपण त्यांना बोलू पण शकतो. सो मग मी तिकडून डिजिटेकचा माईक घेतलेला आहे. तर मी तुम्हाला आता तो माझा जो माईक आहे तर मी तो दाखवते, कारण की मी घेतल्याच्या नंतर कोणासोबतच शेअर केलेलं नव्हतं. जस्ट फक्त मी स्टोरीला टाकलेलं होतं. बट कारण की कसं असतं की आपण जे पण काही घेतो तर जे प्रत्येकाला दाखवणं गरजेचं नाहीये. कोणाला आवडतं बघायला, कोणाला नाही आवडत. तर मला एक कमेंट आली होती, म्हटलं की आज आपण सांगूयात की कोणता माईक यूज करते वगैरे मी. तर चला बघूयात कोणता माईक यूज करते मी. तर हा जो आहे तो डिजिटेकचा माईक आहे, बघू शकतात, डिजिटेक. आणि त्याला अशी बॅटरी आहे. तर 6 तासापर्यंत चालतो तो एक साईडचा माईक जो आहे तो. आणि बघू शकतात 1 रुपयाच्या कॉइन एवढाच तो माईक आहे, कारण की एक माईक इकडे आहे माझा स्वतःमुळं हे होतोय तो. तर हा जो माईक आहे तर तो 1 रुपयाच्या कॉइन एवढाच माईक आहे, बघू शकतात तुम्ही. आणि याला मॅग्नेटिक आहे तो, जो की अट्रॅक्ट करतो. मग तुम्ही कपड्याच्या आतमध्ये लावू शकतात हा माईक. मध्ये कपडा जरी टाकला तरी काही अडचण येत नाही त्याला. तुम्ही असा पण यूज करू शकता बॅक साईडनी, की एकदम छोटस हे दिसतं. आणि असा जरी यूज केला तरी तो खूप छोटासा आहे. सो काहीच हरकत नाहीये त्याला. तर बघू शकतात असा आहे आपला डिजिटेकचा माईक पूर्ण. बॉक्सवरतीच दिलेला असतं सगळ्या गोष्टी. आणि सेटअप जर तुम्हाला बघायचा असेल तर की आपल्याकडे काय काय सेटअप आहे व्लॉग साठी, तर तुम्ही नक्की मला कमेंट करा की व्लॉग साठी वगैरे मी असं काही सेटअप केलेला नाहीये. बट आम्ही जेव्हा बाहेर वगैरे जातो ना तर त्यावेळेस आमच्याकडे माणूसच नसतो शूट करायला आमचं काही. म्हणजे की फोटोज वगैरे शूट करायचे म्हटले, व्हिडिओज वगैरे, रील्स वगैरे, तर कुणी नसतं. सो मग म्हटलं की आपण आहे ना आता काय करूयात की रिंग लाईट वगैरे घेऊयात. आणि तो जो स्टँड आहे तो रिंग लाईट मध्ये पण युज होतो मला, आणि फोटोज वगैरे काढायचे असतील तरी पण तो युज होतो. सो मग मी त्यासाठी तो घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल सेटअप काय काय आहे आपल्याकडं तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि कसं काय ब्लॉग्स एडिट करायचे आहेत, कशात थंबनेल बनवायचे आहेत, कशात तुम्हाला रिंग लाईट वगैरे कुठं कशा अँगलने शूट करायचं आहे, जर तुम्हाला
बघायचं असेल तर नक्की त्या ब्लॉगसाठी कमेंट करा. मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवल ते पण गोष्ट. तर चला बघू आता आजचा दिवस आपला कसा जातोय आणि पाहुणे येत आहेत की नाही, तर तुम्ही एंड पर्यंत कनेक्ट राहा. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात आपली देवपूजापासून झालेली आहे. देवपूजा केली की खूप प्रसन्न असं घरात वातावरण होतं आणि मला तर देवपूजा केल्याशिवाय करमतच नाही. सो मी आज देवपूजा करून घेत असते आणि मग बाकीची कामं आवरत असते. आणि इथं फुलांचा शॉर्टेज आहे, त्यामुळं फुलं काही ऑप्शनच नाहीये. त्यानंतर मस्त असा चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी. चहा बिस्किटचा नाश्ता केला, कारण की मग जर थोडा नाश्ता केला की एनर्जी येते आणि पटपट असं आवरून माणूस मोकळं होतं, कारण की जेवण कधी भेटलं तरी काही अडचण येत नाही मग. त्यानंतर मी कपडे वगैरे धुवून घेतले. माझी बाकीची कामं, स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं होतं. म्हटलं कपडे वगैरे धुवून घेऊयात. आणि इथे जे आहे तर ते इथे टेरेसवरतीच आम्हाला घर आहे. सो त्यामुळं आम्हाला इथेच हे करायला लागतं. कपडे वगैरे वाळत घालायला लागतात मला, कारण की दुसरीकडे काही जागा नाहीये मला. सो त्यामुळे इथे कपडे वगैरे वाळत घालून घेतले. आणि इथे आपण रेंटनी राहतो, सो त्यामुळे सगळ्याच गोष्टी ऍडजस्ट करणे आपल्याला, असं काही नाहीये. हे आमचं स्वतःचं घर वगैरे असं काही नाहीये. तर रेंटनी घर आहे, त्यामुळं प्रत्येक गोष्टी सगळ्या आपल्याला ऍडजस्ट करायलाच लागतात कुठे पण. कारण की कसं होतं की जर आतमध्ये घर घेतलं, नवीन कन्स्ट्रक्शन आहेत पण तिकडे आहे ना खूप जास्त प्रमाणात लांब पडतं मला जायला. आणि इकडे जर रोडच्या साईडला घ्यायचं म्हटलं तर मग इकडे असंच आहे की जुने कन्स्ट्रक्शन आहे. तर तिथे कपडे वाळत घालता घालता माझी नजर गेली कैऱ्यांकडे. तर मस्त असं सगळ्या छोट्या छोट्या कैऱ्या होत्या आणि त्या अचानक दोनच कैऱ्या आहेत ना, तर त्या मोठ्या आहेत. तर म्हटलं बघूयात तरी किती मोठ्या आहेत, कारण की जवळ तर गेलं की ते उंच आहेत आणि खालून पानांमध्ये दिसतच नाहीत. तर बघू शकतो सुंदर अशा कैऱ्या वगैरे आलेल्या आहेत, पण आता त्या टिकल्या पाहिजे. सो माझं दिवसभराचं शेड्यूल पूर्ण झालं आणि मी संध्याकाळी आले. मला बनवायचं होतं पनीर. सो मी इथे तयारी केलेली आहे. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण कट करून घेतला आणि सगळं काही फ्राय करून घेतलं. प्रत्येक प्रोसेस दाखवलेली नाहीये मी तुम्हाला इथे. तर मस्त असा कांदा, लसूण आणि आलं आधी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा, मीठ टाकायचं थोडं आणि तेल टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून ते सॉफ्ट होतात. टोमॅटो सॉफ्ट झाला की ग्राइंड करायला खूप सोपं जातं. आणि मस्त असं छान लालसर परतून द्यायचं आहे, ब्लॅक करायचं नाहीये, कारण की ते पनीर मग काळं काळं दिसते त्याची जी ग्रेव्ही आहे ती. सो मग मी त्यासाठी रेडिश वगैरे पाहिजे होतं मला, त्यामुळं. आणि टोमॅटो जास्त ऍड केलेले आहेत मी. तर टोमॅटो इथं 3 ऍड केलेले आहेत मी. आणि कांदे छोटे छोटे 4 घेतलेले आहेत. तर कांदा आणि टोमॅटो तुम्ही तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार पण करू शकतात. आणि मला बनवायचं होतं बटर पनीर. सो मग मी टोमॅटो जास्त घेतले होते, कारण की मला ग्रेव्ही आणि थोडा स्वीटमध्ये त्याची टेस्ट जाते. सो त्यासाठी मी तसं केलं होतं. आणि मस्त असं फ्राय करून घेतलं. आणि कंटिन्यू तुम्हाला जर लाल पाहिजे असेल तर कंटिन्यू तुम्हाला लक्ष देणंच आहे त्या कांद्याकडे, टोमॅटोकडं. नाहीतर पूर्ण काळा वगैरे जळायला सुरुवात होती ती. सो मग मी ते मस्त असं फ्राय करून घेतलं. आणि इथे मी घेतलेला आहे पनीर बटर मसाला सुहानाचा, जो की ग्रेव्हीचा आहे. आणि त्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे दूध. दूध ऍड केलं की त्याचा फ्लेवर आणि फ्रेग्रन्स खूप छान असा येतो. आणि ती भाजी जी आहे ती घट्ट होती. बघू शकता इथं पनीर बटर मसाल्याचा पॅकेट आहे, एक 45 वाला मी घेतलेला आहे. आणि मला बनवायचं होतं 4 लोकांसाठी पनीरची भाजी बनवायची होती. आणि इथे मी पावशेर पनीर घेतलेलं आहे आणि इथे कट करून घेत आहे मी. आणि आजचं जे पनीर होतं ना, थोडंसं नाही का बाबा ते फ्रेश होतं, त्यामुळे आहे ना असं पाण्या पाण्यासारखं होतं, कारण की ते पूर्ण पकलेलंच नव्हतं. त्यामुळं जेवढं की आपण प्रत्येक टाइमला, जर जास्त दिवसाचं असेल ना तर ते खूप कडक वगैरे असतं आणि कट करायला पण सोपं जातं. पण जर ते ताजं ताजं असेल तर कट करायला पण थोडंसं भोगा भोगा होतो, कारण की आपण जर घरी पण जरी बघितलं तरी तसंच होत असतं ते. मग मी पटपटी असे पनीर कट करून घेतलेलं आहे, कारण की पाहुणे येणार होते. आणि बघू शकता तिथे खूप छान असं पनीर दिसत आहे. मस्त पीसेस खूप जास्त मोठे घेतलेले नाहीये. आणि डायरेक्टली मी ग्रेव्ही करायला सुरुवात केलेली आहे भाजीची. इथे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये मोहरी, जिरे चांगले परतून घ्यायचे आहेत. छान असे तडतडले की त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि इथे मी जे काही मसाले होते ते डायरेक्टली मिक्स करून घेतले होते एका वाटीमध्ये, कारण की थोडंसं माप वगैरे हे नको व्हायला. आणि काय होतं की जर आपण दाखवायला गेलो ना शूटला, तर हे काही मसाले वगैरे असतात ते जळून जातात. तर इथे मी लाल मिरची टाकलेली होती, काश्मीरी. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची आहे थोडी. त्यानंतर हळद टाकू थोडी. आणि किचन किंग मसाला टाकला होता मी थोडा. ते मस्त परतून घेतला आणि त्यानंतर ग्रेव्ही केली होती मी. टोमॅटो, कांदा,
आलं लसूणची ग्रेव्ही, आणि आलं लसूणची मी पेस्ट यूज करायची. पण पेस्टनी काय होतं की टेस्ट जी आपली आलं लसूणच्या पेस्टची येते ती तशी टेस्ट येतच नाही, कारण की ते किती केलं तरी बनवलेली मशीन मध्ये आहे. ताजं आणि शिळ्यामध्ये काहीतरी फरक आहे हे तर म्हणू शकतो आपण. आणि इथे मस्त असं मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला, तो जी काही ग्रेव्हीसाठी आपण ग्राइंड केलं होतं ते, कारण की त्याला थोडंसं तेल सुटलं तरच तो मसाला कच्चा जो असतो तो पकला जातो, नाहीतर त्याची टेस्ट खूप विचित्र अशी लागते. आणि इथे मस्त परतून घेतलेलं आहे मी पटपट असं, कारण की मला उशीर झाला होता, कारण की पाहुणे लवकर येणार आहे असं मला वाटलं होतं, पण ते उशीरच झाला त्यांना नंतर पण. सो मग मी ते थोडंसं जे काही मसाल्याचं ग्राइंड केलेला होता तर त्याच्यात थोडंसं पाणी ऍड करायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं जर मसाल्यामध्ये शिजताना पाणी टाकलं की मसाला खालून जळत नाही, करपत नाही. सो मग मी त्यामुळं त्याच्यात ऍड केलेलं होतं तसं ऍड करून घ्यायचं आणि मग मस्त मिक्स करून थोडंसं परतून द्यायचं छान. जास्त पाणी नाही टाकायचं स्टार्टिंगलाच, आणि नंतर मग आपल्याला ग्रेव्हीचं वगैरे टाकायचं आहे, तो मसाला जो काही आहे आपला तो. मी त्याला तेल जर सुटलं छान तर भाजीला टेस्ट पण छान येते आणि तरी वगैरे पण छान येते. आणि माझ्याकडे आहे ना लाईटचा थोडासा इश्यू आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा कलर वगैरे थोडासा चेंज दिसतोय, कारण की जेवढी प्रॉपर लाईट पाहिजे तेवढी लाईट नाहीये इथे आपल्याला. आणि आता आपण थोडंसं ऍडजस्ट करणं पण आहे आपल्याला, त्यामुळं काही म्हणू नाही शकत आपण. सो ते मस्त असा परतून घ्यायचा आहे मसाला. त्यामध्ये आपल्याला ती जी काही ग्रेव्ही केलेली होती दूध टाकून आपण मसाल्याची, तर ती पण ऍड करायची छान अशी, आणि ती पण छान परतून दिली की तो जो मसाला असतो तो कच्चा असतो ऑलरेडी. मी मीठ पण टाकलेलं आहे, आणि कच्चा असला की मग त्याचं वेगळीच चव लागते. सो त्यासाठी तो पण मसाला छान असा परतून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्येच, कारण की मग काय होतं की थोडंसं असं कचरट कचरट म्हणजे नाही कसं कडवट फ्रेग्रन्स येतो, तर तो वाला फ्रेग्रन्स याच्यात येत नाही आणि टेस्टला पण खूप छान असं देतं. किंवा कच्चा जर मसाला असेल तर ते लगेच टेस्ट आपल्याला समजते की बाबा कच्चा आहे म्हणून. मी ते लगेच पाणी थोडं ऍड करून घेतलं होतं, कारण की आपण दूध पण ऍड केलेलं होतं त्या याच्यामध्ये मसाल्यात, तर मग म्हटलं की ते काही दूध ऍड केले त्यामुळं काही त्या भाजीचं खराब व्हायला नको. सो मग म्हटलं इथे दूध वगैरे ऍड करून घेतलेलं आहे, तर पाणी पण ऍड करून घेऊ आणि छान अशी ग्रेव्ही मस्त उकळून देऊयात थोडीशी आधी, आणि मग त्याच्यामध्ये मस्त टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जास्त रेड भाजी पाहिजे असेल तर तुम्ही त्याला काश्मीरी मिरची जी आहे ती फिक्की असती, सो तुम्ही ती पण ऍड करू शकतात, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मग त्याने मस्त अशी तरी आणि रेड, आणि भरपूर जण असे फूड कलर वगैरे टाकतात त्याच्यामध्ये, पण फूड कलर आपल्यासाठी शरीराला चांगले नाहीये. तसं आपण कशाला दाखवण्यासाठी आपण ऍड करायचे, आपल्याला जर शरीराला हानिकारक आहेत ते तर मग यूज करण्यातच काही अर्थ नाहीये ना. सो मग मी स्किप करत असते. आणि जर जास्त रेड भाजी पाहिजे असेल आपल्याला तर काश्मीरी मिरची जी आहे त्याला रेड कलर येतो, ती फिक्की असते. सो जास्त जरी ऍड केली तरी काही अडचण येत नाही आपल्याला, तसा कलर लगेच तडका दिला की येऊन जातो आपल्याला तरी वगैरे काय असेल ते. सो इथं दुसरा मसाला पण मिक्स करून घेतलेला मी छान असा. मिक्स करून घेतल्याच्या नंतर छान अशी उकळी येऊन द्यायची आहे त्याला मस्त अशी. आणि कोथिंबीर आहे ना तुम्ही मसाल्यात पण ग्राइंड करून टाकू शकतात, पण आज माझ्याकडे कोथिंबीर जी होती ना तर ती थोडीशी कमीच होती ताईंनो, तर मग मी त्यामुळे काय केलं की वरतूनच फक्त कांदा शेंगला टाकलेली, कारण की नसल्याच्या नंतर काहीच करू शकत नाही आणि माझ्याकडून पण लक्षात नाही राहिलं येताना घेऊन यायची. सो म्हटलं आता कुठे जाणार, आणि त्या टायमिंग पर्यंत मी जेव्हा भाजी बनवायला घेतली होती तेव्हा ती संपलेली पण होती, म्हणजे की त्या टायमिंग पर्यंत बाजार जातो पण उठून नाही, काही जरी मार्केट असले काही तर ते संपूनच जातात. तर मग म्हटलं ठीक आहे चला काहीतरी ऍडजस्ट करणंच आहे आपल्याला, प्रत्येक टायमिंगला सगळ्याच गोष्टी अवेलेबल असतात असं नाही. सो ह्या दोन्ही पण ग्रेव्ही ज्या काय आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या, मस्त अशा हलवून घ्यायच्या त्या. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी अशी तरी वगैरे तेल तेल सोडतो ज्यावेळेस मसाला जो आहे तो परतायला लागतो, त्या टायमिंगला तो तेल सोडायला सुरुवात करतो. आणि मग ते तेल जे काय आहे ते साईडला तडतड उडत असतं, त्यामुळे आपण झाकण ठेवू शकतो. बघू शकता इथं तुम्ही तरी पण आलेली आहे. आणि इथे मी पनीर पण टाकून दिलं, आणि पनीर आहे ना जास्त वेळ शिजून नाही द्यायचं, जर जास्त शिजलं तर ते खूप असं रब्बर सारखं खूप वेगळीच अशी चव देते. ज्यावेळेस पूर्ण तुमची भाजी उकळल त्या टायमिंगला तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता, तरच ते खूप छान लागतं. आणि कुणी कुणी पनीर परतून पण घेतं तेलात तळून वगैरे, पण मला जास्त करून तेलात तळून वगैरे पनीर आवडत नाही, कारण की ते असं कडक कडक लागतं भाजीमध्ये. सो मग मी ते काय परतून किंवा तळून घेत नसते, डायरेक्टली बटर मसाला वगैरे करायचा असेल तर ऍड करते, कारण की ते ऑलरेडी भाजीच्या याच्यात उकळूनच निघतं. सो त्यामुळे म्हटलं की नकोच, आणि ते पनीर तळायचं मग ते रब्बर सारखं होतं, आणि पनीर ते आजचं जे होतं ते फ्रेश होतं, त्यामुळं ते जरी तेलात टाकलं असतं ते तडतड उडलं असतं पूर्ण पाण्यामुळं. सो म्हटलं रिस्कच नको ती, आणि मला जास्त करून तसं आवडतच नाही, सो मग मी असंच टाकलेलं होतं. आणि याच्यामध्ये
आपण गार्निशिंगला कोथिंबीर टाकलेली आहे आणि टेस्ट जर म्हणाल ना तर भन्नाट अशी टेस्ट झाली होती, सेम टू सेम हॉटेल सारखी झाली होती. जे पाहुणे आले होते ते पण म्हणे हॉटेलमधून भाजी आणली आहे का, तर हे बोलले नाही नाही हॉटेलमधून नाही, ही घरीच बनवलेली आहे. तर हे घेऊन आले होते पाण्याचा जार आणि मी यांना चिडवत होते की पाणीवाले भैया आले म्हणून स्माईल करत होते. आणि त्यानंतर पाहुणे आले की कॉल आला होता आले म्हणून. सो त्यांची इथे मस्त असे जेवण वगैरे झाले आणि गप्पा वगैरे चालू होत्या छानशा. आणि मग मी जास्त काही फुटेज घेतलं नाही कारण की त्यांच्या थोड्या वेगळ्या गप्पा चालू होत्या सो त्यामुळं. सो आजचा ब्लॉग असा होता, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.